शिष्टमंडळासोबत आज सरकारची बैठक होणार आहे। लक्ष्मण हाके यांच्या मागण्यांसंदर्भात आज संध्याकाळी 5 वाजता मुंबईमध्ये तातडीची बैठक पार पडणार आहे। ओबीसींचं शिष्टमंडळ सरकारशी चर्चा करणार आहे। मंत्री भुजबळ त्याचबरोबर पंकजा मुंडे, प्रकाश शेंडगे ओबीसींच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार आहेत। सरकारच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतरही लक्ष्मण हाके उपोषणावर ठाम आहेत। 54 लाख कुणबी नोंदी तात्काळ रद्द करण्याची मागणी हाकेंनी केली आहे। मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत हाकेंनी उपोषणावर ठाम राहण्याचा निर्णय घेतलाय। लेखी आश्वासनाशिवाय उपोषण सोडणार नाही असा निश्चयही हाकेंनी व्यक्त केलाय। तर आपण पाहतोय ओबीसींच्या शिष्टमंडळासोबत आज सरकारची बैठक होणार आहे, त्यामध्ये चर्चा होणार आहे। लक्ष्मण हाके यांच्या मागण्यांसंदर्भात आज संध्याकाळी 5 वाजता मुंबईमध्ये बैठक होणार आहे। ओबीसींचं शिष्टमंडळ सरकारशी चर्चा करणार आहे। मंत्री भुजबळ, पंकजा मुंडे, प्रकाश शेंडगे हे ओबीसींच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार आहे। तर सरकारच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर सुद्धा आता लक्ष्मण हाके हे आपल्या उपोषणावर ठाम आहेत। 54 लाख कुणबी नोंदी तात्काळ रद्द करा अशी मागणी हाकेंनी केलेली आहे। मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा ठाम निश्चयही हाकेंनी व्यक्त केलाय। त्यामुळे आता उपोषणासंदर्भात जोपर्यंत सरकार सकारात्मक निर्णय देत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असा निर्धार हाकेंनी व्यक्त केलाय। लेखीमध्ये हे अपेक्षित आहे की 54 लाख कुणब्यांच्या नोंदी जर दिल्या असतील त्याची श्वेतपत्रिका म्हणजे एवढ्या कालावधीमध्ये किती सर्टिफिकेट इश्यू झाली प्रत्येक जिल्ह्यामधून त्याची श्वेतपत्रिका सरकारने जाहीर करावी। मग ओबीसी आरक्षणाला कसा धक्का लागत नाही असा मी विचारतोय। ते म्हणतील धक्का लागत नाही असं जर पत्र दिलं तर मी अजिबात आम्ही नाही सहन नाही करणार। तर आपण पाहतोय आज तातडीची 5 वाजता मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये आता नेमकं काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। लक्ष्मण हाके आपल्या उपोषणावर ठाम आहेत। जोपर्यंत लेखी आश्वासन सरकारकडून मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही यावर ते ठाम आहेत। तसंच सरकारकडनं जे उत्तर माझ्याकडे येईल त्यावर उपोषणासंदर्भातला मी निर्णय घेणार असंही त्यांनी सांगितलेलं आहे। तर ओबीसींचं शिष्टमंडळ आज सरकारशी भेट घेणार आहे। त्या भेटी दरम्यान चर्चा होणार आहे, त्यामुळे या सर्वांकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। ओबीसींच्या शिष्टमंडळासोबत आज सरकारची बैठक होणार आहे। आज संध्याकाळी 5 वाजता मुंबईमध्ये ही महत्त्वाची बैठक बोलावण्यात आलेली आहे, त्यामुळे आता या बैठकीकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत। आपण पाहतोय लक्ष्मण हाके मात्र आपल्या उपोषणावर ठाम आहेत। सरकारच्या उत्तराची वाट पाहू। सरकार सकारात्मक असेल तर उपोषणाचा निर्णय बदलेन, मात्र सरकारकडून सकारात्मक उत्तर आलं नाही तर मात्र उपोषणावर ठाम राहू असा दृढ निश्चय त्यांनी व्यक्त केलाय। ओबीसी बांधवांच्या मनामध्ये जो गैरसमज आहे तो गैरसमज आम्ही दूर करू आणि ओबीसी समाजाच्या बंधू भगिनींचं काही कमी होणार नाही ही जबाबदारी सरकारची आहे। सरकारने ती भूमिका घेतलेली आहे आणि ज्या मागण्या आहेत या सकारात्मक मागण्या आहेत, त्याच्यामुळे कोणाचंही कमी करून दुसऱ्याला दिलं जाणार नाही, सरकारची भूमिका आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की बैठकीनंतर याच्यावर ठोस निर्णय होऊन आम्ही हाके साहेब